आज आपण बनवत आहे बेसन झुणका। हा झुणका बनवणार आहे आमच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई। हा बेसन झुणका प्रवासामध्ये 2 दिवस खराब होत नाही। तर चला मग बघूया आपला हा झुणका कसा तयार होतो। झुणका बनवण्याकरता या ठिकाणी कढईमध्ये तेल तापलेलं आहे। आता आपल्याला यात घालायचं आहे अर्धा छोटा चमचा जिरं आणि अर्धा छोटा चमचा मोहरी। मोहरी आणि जिरं बघा छान तडतडून झालेलं आहे। आता आपल्याला यात घालायचा आहे कांदा। 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि 2 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि 1 छोटा चमचा घेतलेला आहे कस्तुरी मेथी। आता आपण सर्वात पहिले कांदा आणि हिरवी मिरची टाकून घेऊया। कांदा आणि हिरवी मिरची थोडी परतून घ्यायची। कांदा आणि हिरवी मिरची बघा थोडी परतून झालेली आहे। आता आपण यात टाकणार आहे अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट। जोपर्यंत आपल्या कांद्याचा हलका गुलाबी रंग होत नाही तोपर्यंत याला आपण परतून घ्यायचं। कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट बघा आपली चांगली परतून झालेली आहे। आता आपण यात टाकत आहे कस्तुरी मेथी। 1 चमचा या ठिकाणी मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे। याच्यामुळे झुणक्याला मस्त चव येते। कस्तुरी मेथी फक्त तेलामध्ये थोडी परतून घ्यायची आणि लगेचच आपल्याला यात घालायचं आहे मसाले। मसाल्यामध्ये या ठिकाणी मी घेतलेला आहे 1 छोटा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, 1 चमचा घेतलेला आहे धने पावडर आणि अर्धा चमचा घेतलेला आहे आमचूर पावडर। यामध्ये आपल्याला टमाटर घालायचं नाहीये। कांदे आपल्याला भरपूरच घालायचे आहे। आता आपल्याला हे फक्त तेलामध्ये मिक्स करायचं आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। पाणी घालून थोडं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपण यात चवीनुसार मीठ घालणार आहे। मीठ टाकल्यावर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅसचा जाळ हा मंद करायचा आणि आता आपण यामध्ये टाकणार आहे बेसन पीठ। 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं करून बेसन पीठ घालायचं आहे। एकदम जर बेसन पीठ घातलं तर याच्यामध्ये गाठी तयार होतात। थोडं थोडं करून आपण आपलं 1 वाटी बेसन पीठ पूर्ण घातलेलं आहे। बेसन पीठ घालायचं आणि लगेच आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे। सर्व बेसन पीठ घालून आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। या झुणक्यामध्ये तेलाचं प्रमाण हे थोडं जास्तच असतं, त्याच्यामुळेच आपला हा झुणका प्रवासामध्ये जास्त दिवस टिकतो। हे सर्व बघा चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहे। आपला बेसन झुणका मस्तपैकी तयार झालेला आहे। एकदम असा मोकळा झुणका आपला तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करायचा आणि याच्यावर टाकायची आहे कोथिंबीर। गरमागरम बेसन झुणका तयार आहे खाण्यासाठी। भाकरीसोबत हा झुणका फार मस्त लागतो। अशा प्रकारे तुम्ही हा झुणका 2 दिवस प्रवासामध्ये नेऊ शकता, तो खराब होत नाही। फक्त या झुणक्यामध्ये तेलाचं प्रमाण हे थोडं जास्त टाकायचं। अशा प्रकारे हा झुणका नक्की करून बघा। आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा। आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। धन्यवाद।